हे डाव चमचे असं मोठं पण आहे, प्लस अशा छोट्या वाट्या पण आहेत. या वाट्या पण असं प्रत्येक तिघींचंही मी घेऊन आले सेट. असा प्लेट्स आता ह्याच्यातनं 3 प्लेट स्टीलच्या आम्ही काढल्या आणि त्याच्यावर आमची प्रत्येकीची आम्ही नावं लिहून आणली आहेत. मी म्हणजे सेटवर आहे ना सगळ्यात जास्त एक्सायटेड आपण कोणासाठी असतो ते तसं लंच ब्रेक. कारण का 24 तास किंवा कधी कधी 14 तास शूट करून आहे ना भूक लागलेली असते. आणि आत्ता इथे ना पौर्णिमाताई आणि तनिष्काच्या रूममध्ये मी आली आहे, मेकअप रूममध्ये. मला एवढं भारी वाटलं आणि तुम्हीच बघा म्हणजे मस्त काय 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 बनवत असतात ते. आणि आज सँडविचचा बेत दिसतोय मला. पौर्णिमाताई हॅलो. लंच ब्रेक म्हणजे सगळ्यांचा फेवरेट टाईम आहे ना. जसा ओरडला जातो ना लंच ब्रेक, जे आपण पळतो रूममध्ये, आणि इथे जरा वेगळाच माहोलही असतो. हो, आमचं आदल्या दिवशी ठरतं उद्या काय तू काय आणणार आहेस, ओके तू आणतेस तर मी हेही आणते वगैरे, आणि सगळं रेडी, आम्ही रेडी असतो. आणि आज मी जनरली माझ्याकडे पोळी भात भाजी आमटी कोशिंबीर सगळं असतं, म्हणजे मी सगळ्यांसाठीच आणते आणि आमटी भात सगळ्यांसाठीच असतो. पण आज मी काही आणलं नाही आहे, पोळ्या आणल्यात फक्त. तर मी विचार केला सँडविचेस करावेत, म्हणून आज सँडविचचा बेत आहे. टोमॅटो सँडविच आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडतं. सो असं स्पेशलिटी आहे पौर्णिमाताईचं टोमॅटो सँडविच आणि वरण भात. सो हां, नुसतं टोमॅटो सँडविच, नुसतं म्हणजे बटर, ऑफकोर्स बटर लावून. आणि हे आमच्याकडे इथे आमचं आता किचन आहे. किचन आहे छोटंसं असं असं. ह्या या या इथे 2 ड्रॉवर्स आहेत. ह्या 2 ड्रॉवर्समध्ये आमच्या वस्तू आहेत सगळ्या खाण्याच्या, म्हणजे जॅम, सॉस, बटर. हो आता सगळं काढलंय. हां, आणि इथे असं बिस्किट आणि हे सगळं आम्ही ठेवलेलं असतं. रोज येईन मी आता सेटवर. तरी माझ्याकडे फळं वगैरे असतातच, ॲपल आहे, केळं आहे. सो हे आमचं छोटंसं किचन इथे आहे. हे आम्ही कव्हर करून ठेवलेलं असतं धूळमाती जाऊ नये म्हणून. प्लेट्स आता ह्याच्यातनं 3 प्लेट स्टीलच्या आम्ही काढल्या आणि त्याच्यावर आमची प्रत्येकीची आम्ही नावं लिहून आणली आहेत. मी कटर आहे माझ्याकडे, सुरी आहे, कात्री आहे, हे वेगवेगळे बोल्स आहेत जर आम्हाला मॅगी खावंसं वाटलं किंवा काही भेळ करावीची वाटली तर खायला. कप्स आहेत प्रत्येकीचे. हे डाव चमचे असं मोठं पण आहे, प्लस अशा छोट्या वाट्या पण आहेत. या वाट्या पण असं प्रत्येक तिघींचंही मी घेऊन आले सेट असा. आणि इथे चमचे आहेत, काटे आहेत, चुरी आहे, सोलाण आहे, सगळं आहे. सो वॉशिंग मशीन, फ्रीज हे जरा नाही म्हणाले पौर्णिमाताईला की आता तू एवढी एक्सायटेड आहे, ताटं वाटी आणि सगळं, आता तू फ्रीजही आणशील. ती बोलते काही हरकत नाही. एक्झॅक्टली हेच वाक्य होतं, आपण छोटा घेऊ शकतो. मेरी नाही, अजिबात नाही. बट दिस फील्स होम. कारण की जसं तू म्हणालीस की 12-13 तास जर आम्ही सेटवर आहोत तर ते डब्यातून खायला ना एका पॉईंटला ते फार रटाळ होऊन जातं, शाळेचा फील येईल. एक्झॅक्टली. सो आम्ही आता ताटं आणि व्यवस्थित सगळे व्यवस्थित आणतात. इवन प्रतीक्षाताई जी आमची रूममेट आहे, जिला आज सुट्टी आहे, सो ती चपाती भाजी आणते, सलाद असतो, हिचं तर पूर्ण ती सगळ्यांसाठी. आणि इट्स नॉट अबाउट 3 people, ती 10 लोकांचं जेवण आणते की नाही आहे जेवायला, ये ना मी आणलं आहे तुझ्यासाठी. सो ती तशी आहे. आणि माझं सलाद, भाजी, चपाती जे मला कंपल्सरी आता खायला सांगितलं आहे, पण आणि संध्याकाळचं जेवण, दॅट्स इट. बट व्यवस्थित खाणं, आणि हे तिच्यामुळे आहे. ऑल क्रेडिट्स गोज टू पौर्णिमाजी, जी आता टोमॅटो सँडविच करते आहे. येस, इंटरेस्टिंग दिसतंय काहीतरी. खास काही नाही आहे, सगळं फक्त बटर, मीठ आणि टोमॅटो एवढंच लागतं फक्त त्याला. पण आपण म्हणतो की सिम्पल आहे, पण त्या व्यक्तीच्या हातचं जे असतं ना त्याला वेगळीच चव असते. एक्झॅक्टली. सो ही जे वरण भात बनवून आणते, मी तुला आमटी भात. सो मी एक किस्सा सांगते. मी आणि प्रतीक्षाताईमध्ये ट्रेकला गेलेलो, सुयश टिळकचं जे ऑर्गनायझेशन आहे तिथे. आणि आम्ही तिथे पवईला अरोमाजला बसलेलो थाई करी खायला. आणि आम्हाला दोघींना, मला आणि प्रतीक्षाताईला, पौर्णिमाताईची खूप आठवण आली, कारण की ती कमाल कालवते. तू तिला दिलं ना की ताई जरा हे कालवून दे ना, तर त्याची टेस्ट बदलते. तर तेव्हा आमचं झालं की पौर्णिमाताई का नाही. पण अन्नपूर्ण नाव पाहिजे. येस. आणि खूप म्हणजे नॉर्मलीच ती खूप प्रेम देते, पण जेवणातून आहा खूप प्रेम देते. गाईज फायनली पौर्णिमाताईचं टोमॅटो सँडविच रेडी आहे.
टन बघा इथे जरा. हे 2 जॅम सँडविच आहेत आणि हे 4 आहेत ते टोमॅटो सँडविचेस आहेत. मी असं प्लेट देते. टन-टडांग. आणि नुसते टोमॅटो असले तरी ते छान लागतात. म्हणजे ज्यांना टोमॅटो आवडतात ना त्यांना टोमॅटो सँडविच नक्की आवडेल. आणि सँडविचचा प्रकारच मोस्टली सगळ्यांना आवडतो आणि हेल्दी पण आहे. त्यातल्या त्यात ब्राऊन ब्रेड तुम्ही असं जॅम बटर असं लावलं की मग असं लहानपणची पण आठवण येते डब्याची. आता मी सुद्धा टेस्ट करते. पूर्णिमा त्याच्या हातचं सँडविच खायला मिळते यार, अजून काय पाहिजे. मी कोणी नाहीये जज करणारी, फक्त मी टेस्ट करणार आणि आनंद घेणार आहे. सो इक्वल टेस्ट लागते. बटर पण लागतोय, टोमॅटोही लागतोय. वा, मी खरंच छान आहे, खूप छान आहे. बेसिक आहे पण छान आहे. हां, हे खायला पण मज्जा येते कारण असं काही म्हणजे कमी वाटत नाही त्याच्यात. ऑफकोर्स सगळ्यांना जर काकडी, गाजर आणि व्हॉटेवर बटाटे बिटाटे हवे असतील तर गोष्ट वेगळी. पण हे सुद्धा माझं पोट खराब झालं ना कधी लहान असताना की मी हे खायचंय, मला आई द्यायची तर पटकन बरं व्हायचं. औषधाशिवाय एका दिवसात मी बरी होते. म्हणजे पोट खराब झालं की हे खायचं बस. हे मी पण करणार आहे आता, कारण मिळालं मला आता. सो येस, थँक्यू सो मच पूर्णिमाताई. तू आम्हाला मस्त टूर घडवलीस तुमच्या किचनची आणि मस्त रेसिपी सांगितलीस. आपण अजून छान छान रेसिपी तुझ्याकडे ज्या असतील त्याच्यासोबत शेअर कर, आम्हीही ट्राय करू. थँक्यू सो मच. बाय बाय. टाटा टाटा.